हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. मी मुसळे सर. आज आपण TCS मार्फत ज्या एक्झाम्स घेतल्या होत्या त्यामध्ये जलसंपदा विभागाची एक्झाम होती. खूप छान क्वेश्चन पेपर आयोगानं या ठिकाणी विचारलेत. याच्यामध्ये IBPS मध्ये जे विचारले जाणारे घटक आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पॅराजंबल सारखा घटक आहे तो सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित विचारलेला आहे. पॅराग्राफ सुद्धा विचारलेले आहे. त्यामुळे निश्चितच या ठिकाणी हा पेपर खूप छान आणि व्यवस्थित आहे. सगळ्यांनी लेक्चर पाहायचं. आपल्याकडे याचे जवळपास 8 क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत. त्या 8च्या 8 आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यातला पहिला पेपर या ठिकाणी सगळ्यांनी व्यवस्थितपणे समजून घ्या. काय दिले बघा पर्यंत. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट वन वर्ड फॉर द एक्सप्रेशन्स गिवन बिलो. वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे हा आपल्याला व्होकॅब्युलरीमधला घटक आहे. म्हणजे आपल्याला अभ्यास करताना व्होकॅब्युलरी व्यवस्थित करायची आहे. त्याचा वन वर्डचा टॉपिक चांगला करायचा. लक्षात ठेवायचं. काय दिलेलं आहे. फिअर ऑफ बुक. फिअर म्हणजे भीती. आता फिअरविषयी एक शब्द या ठिकाणी कॉमनली येतो तो म्हणजे फोबिया. लक्षात ठेवायचं. फोबिया म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची भीती वाटत असते. एक साधारणतः 35 ते 40 फोबिया तुमच्याकडे माहिती पाहिजे. ती लिस्ट आहे आपल्याकडे, लक्षात ठेवायची. त्यातले 4 फोबिया या ठिकाणी दिलेत. ते 4चं तुम्हाला मी विश्लेषण सांगतो आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर पण सांगतो. फिअर ऑफ बुक्स. बुक्स पुस्तकांविषयी दिलेली आहे. त्या ठिकाणी बघायचं बिब्लिओ हा शब्द दिलेला आहे. बिब्लिओग्राफी शब्द आपल्याला माहिती आहे. बिब्लिओग्राफी म्हणजे संदर्भ सूची यादी. म्हणजे एखादा लेखक आहे त्याने एखादं काही लिहिलेलं असेल, त्याच्यामध्ये आर्टिकल असेल किंवा काही थेसिस असेल किंवा काही पुस्तक लिहिलेलं असेल, तर ते पुस्तक लिहित असताना त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास केलेला आहे, आधार घेतलेला आहे, त्याला आपण संदर्भ ग्रंथ म्हणतो. तर बिब्लिओ इज रिलेटेड टू बुक्स. बिब्लिओफोबिया म्हणजे पुस्तकांची वाटणारी भीती. म्हणजे शब्दामध्ये सगळं दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. मग हे बाकीचे का चुकीचे, यांचे अर्थ वेगळे आहेत. इकोफोबिया हे दिलेल्या पाहिजे. इको म्हणजेच आपण बोलू शकतो इरॅशनल फिअर ऑफ नॅचरल इन्व्हायरमेंट. आपल्या अवतीभोवतीचं पर्यावरणाची जरा भीती वाटत असते त्याला इकोफोबिया बोललं जातं. क्लस्ट्रोफोबिया हा तर इतक्या वेळा येऊन गेलेला आहे की बस, खूप वेळा आलेला, रिपीट झालेला आहे. क्लस्ट्रोफोबिया इट मीन्स फिअर ऑफ इन्क्लोज प्लेसेस ऑर स्पेसेस. ज्या काय बंद खोलीची वाटणारी जी भीती आहे, आडगळीच्या खोलीची वाटणारी जी भीती आहे ती आपल्याला क्लस्ट्रोफोबियामध्ये येते. लक्षात ठेवायचा. हा शब्द या अगोदर पण आपण लेक्चरमध्ये घेतलेला आहे. झेनोफोबिया. झेनोफोबिया म्हणजे फॉरेन लोक, फॉरेन लँग्वेज, त्यांचं कल्चर याची वाटणारी भीती. पण जनरली फॉरेनरची जी भीती वाटते ना त्याला झेनोफोबिया बोललं जातं. हे 4ही शब्द महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवायचं. प्रिपेअर करून ठेवा. त्यातला बिब्लिओफोबिया आपल्याला उत्तरामध्ये सापडतोय. पर्याय क्रमांक 4. पुढचा दिलेला आहे. फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन विचारलेला आहे. ... Nothing more sickening to me than a low grade educated man who will take advantage of a poor man's ignorance. तर बेसिकली बघायचं नथिंग मोर सिकिंग टू मी दॅन अ लो ग्रेड एज्युकेटेड मॅन. म्हणजे कुठेतरी एका व्यक्तीविषयीच बोललेलं आहे. आणि नथिंग हा जनरली आपण एक गोष्टी अर्थानं घ्यायचं. त्यामुळं देअर वेअर म्हणावं पुढं अनेक गोष्टी नाम पाहिजे होतं, हे होणार नाही आहे. बरोबर आहे. देअर इज ही रचना बरोबर असते. देअर इज नथिंग मोर सिकनिंग टू मी दॅन अ लो ग्रेड एज्युकेटेड मॅन हु विल टेक ॲडव्हान्टेज ऑफ अ पुअर मॅन्स इग्नोरन्स. का जो सर्वसामान्य किंवा गरीब माणसाचा जो काही अज्ञानाचा जो फायदा घेतो ना तर त्या व्यक्तीविषयी इथं तुम्हाला बोललेलं आहे. इथं एक वचनी आल्यामुळे देअर इज ही रचना बरोबर येते. देअर वेअर येणार नाही. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी वाक्य भूतकाळामध्ये नाहीच आहे. बघायचं इथं दिलेले हु विल टेक. हु विल म्हणजे भविष्यकाळ आलेलं आहे. ॲटलिस्ट वर्तमान काळ चालू शकेल. त्यामुळे भूतकाळ नकोच आहे. पर्याय क्रमांक 1 गेला. देअर कुड बी. इथं परत भूतकाळाचाच उल्लेख झालेला आहे. जरी इथं पॉसिबिलिटी सांगितली तरी कुड बीची रचना येणार नाही आहे. देअर हॅव बीन हे पूर्ण वर्तमान काळाची रचना आहे आणि हे पॅसिव्ह होणार आहे किंवा पूर्ण वर्तमान काळाची रचना होणार. देअर हॅव बीनची गरज नाही आहे. देअर इज हा मोर ॲक्युरेट येतो. पुढचं रिप्लेस द ब्रॅकेटेड वर्ड्स विथ वन वर्ड सबस्टिट्यूशन. ब्रॅकेट केलेला जे काही शब्दार्थ आहेत त्यांच्यासाठी एक शब्द तुम्हाला सुचवायचा आहे. काय दिलेलं पाहायचं. डिस्पाईट बिंग नोन फॉर हिज स्ट्रिक्ट अडेरन्स टू द कंपनीज पॉलिसीज. म्हणजे एखादा व्यक्ती जरी त्याला माहीत असलं कंपनीच्या पॉलिसीज काय हे माहिती असून सुद्धा जॉन मेड अ सिग्निफिकंट डेव्हिएशन फ्रॉम द कॉमन रूल्स. डेव्हिएशनपासून च्यापासून दूर जाणे, च्यापासून वेगळं काहीतरी करणे, जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे त्यापासून परावृत्त होणे असा अर्थ तुम्ही घ्यायचा आहे. व्हेन ही डिसाइडेड टू इम्प्लिमेंट द अनकन्व्हेन्शनल स्ट्रॅटेजीज टू बूस्ट प्रोडक्टिव्हिटी. अपारंपरिक स्वरूपाची जी काही गोष्टी त्यांनी अप्लाय केलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात डेव्हिएशन फ्रॉम द कॉमन रूल्स
मग रूल्स अँड रेग्युलेशनपासून दूर जाणं, दूर गेलेला, याला आपल्याला सिनोनिम शोधायचं दिलेलं आहे. ॲनॉमली हा शब्द इम्पॉर्टंट आहे. उत्तर बघायचं, ॲनॉमली डेव्हिएशन फ्रॉम द कॉमन रूल्स किंवा इरेग्युलॅरिटी, एखाद्या गोष्टीच्या बाबतीत इरेग्युलॅरिटी असणे. दुसरा शब्द दिलेला आहे बघायचं, कॅकोफोनी हा शब्द इम्पॉर्टंट आहे. ॲपोस्टेट पण इम्पॉर्टंट आहे आणि कॉन्फ्लॅग्रेशन पण इम्पॉर्टंट आहे. हे शब्द इम्पॉर्टंट आहे, उत्तरात येत नसले तरी. कॅकोफोनी लक्षात ठेवायचं, अँड अनप्लिजंट मिक्सचर ऑफ लाऊड साऊंड. लक्षात ठेवा, मिक्सचर ऑफ डिफरंट साऊंड्स असतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी कर्णकर्कश आवाज आपल्या कानावर पडतो, त्याला आपण कॅकोफोनी म्हणतो. ॲपोस्टेट हा शब्द इम्पॉर्टंट आहे. समवन हॅज गिवन अप देअर रिलिजन्स ऑर लेफ्ट पॉलिटिकल पार्टी. आपला स्वतःचा धर्म असेल, आपलं स्वतःची एखादी राजकीय पक्ष असेल, तो सोडून देणं. लक्षात ठेवा, जनरली धर्मत्याग केलेला व्यक्ती. ॲपोस्टेट म्हणजेच काय, धर्मत्याग करणं किंवा आपला पक्ष त्याग करणारा व्यक्ती ॲपोस्टेट बोललं जातं. हा इम्पॉर्टंट शब्द आहे. हा भले उत्तरात येत नसेल पण पाठ करून ठेवा. आणि कॉन्फ्लॅग्रेशन, कॉन्फ्लॅग्रेशन हा शब्द आहे, अ फायर दॅट बर्न्स ओव्हर लार्ज एरिया अँड डिस्ट्रॉय प्रॉपर्टी. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आग लागलेली आहे आणि त्याने मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉपर्टीचं नुकसान झालेलं आहे, याला कॉन्फ्लॅग्रेशन असं बोललं जातं. या ठिकाणी आपल्याला एक उत्तर या ठिकाणी निघलेलं आहे, ॲनॉमली म्हणजे डेव्हिएशन फ्रॉम द रूल्स रेग्युलेशन्स जे आहेत ते, असं उत्तर निघते. पुढचं आता आपल्याला इथं पॅराग्राफ दिलेले, पॅराग्राफ लगेच पाहून टाकूया म्हणजे काय का प्रॉब्लेम राहणार नाही. पॅराग्राफ ज्यावेळेस तुम्हाला येतो त्यावेळेस प्रत्येकानं काळजी घ्यायची आहे की आपल्याला पॅराग्राफ खूप काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. हे लक्षात ठेवायचं, काय काळजीपूर्वक पॅराग्राफ वाचून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्याविषयी थोड्या बहुत चांगल्या गोष्टी समजून येतील. समजून घ्या. तर तुम्हाला पॅराग्राफ वाचन करत असताना फुल्ली कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. लक्षात ठेवायचं, काय फुल्ली कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आणि त्या पॅराग्राफमध्ये अगदी बिगिनिंगपासून एंडपर्यंत तो रायटर ज्या आयडियाज मांडत गेलेला आहे, त्या आयडियाज आपल्याला वन बाय वन आपल्याला त्या लक्षात ठेवायच्या. कारण लक्षात ठेवा, हे ज्या आयडियाज तुम्ही जे लक्षात ठेवताना याच्या आधारे आपल्याला प्रश्नाची उत्तर द्यायच्यात. ज्यावेळेस परत एकदा प्रश्न खाली पाहताना, प्रश्न पाहत असताना परत पॅराग्राफ रीड करण्याची गरज आली नाही पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे एकदा रीड केलं, इनफ सेकंड टाईम वाचायची गरज नाही पडली पाहिजे. जे तुम्हाला समजलं त्याच्या आधारे उत्तरं द्या, 100% बरोबर येतात. त्यामुळे पॅराग्राफवर फोकस करा, उत्तर ऑटोमॅटिक निघतात. मित्रांनो पाहायचं, गुगल मॅप्स ऑलरेडी रिनोन फॉर इट्स एरिया ऑफ फीचर्स सच ॲज रूट प्लॅनिंग. म्हणजे जे काय गुगल मॅप आहे त्याच्यामध्ये रूट प्लॅनिंग हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. रिअल टाईम डिरेक्शन्स आपल्याला दाखवले जातात. अँड रेस्टॉरंट रिव्ह्यूज, म्हणजे तुम्ही गुगल मॅप लावून जर तुम्ही प्रवास करत असताना आपल्या अवतीभोवती काही महत्त्वाचे लँडमार्क खूण असतात. त्यामध्ये रेस्टॉरंट असेल, कुठे वळण असेल, अगदी ॲक्युरेट टाईमला ते इंडिकेट करतं. हॅज अनवेल अ न्यू टूल टू एनहान्स युजर्स एक्सपिरियन्स. त्याने काही नवीन गोष्टी आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये. युजर्स कॅन नाऊ ॲक्सेस द एअर क्वालिटी इंडेक्स. म्हणजे तुम्ही गुगल मॅप लावल्याच्या नंतर तुम्ही प्रवास करत असताना ज्या भागामधून प्रवास करता तिथे एअर क्वालिटी इंडेक्स कसा आहे, एअर क्वालिटी कशी आहे, ते सुद्धा आता गुगल या मार्फत तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे. डायरेक्टली ऑन द मॅप बिफोर एम्बार्किंग ऑन दी आउटडोर ॲक्टिव्हिटीज लाईक बायकिंग, पिकनिक, कॅम्पेन और हायकिंग. हायकिंगमध्ये तुम्ही थोडंसं एक छोटासा प्रवास आहे, सहल केली जाते, तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्ही लेझर अगदी फिरण्यासाठी जवळपासच्या प्रदेशात गेलेला आहात. मग तुम्ही कॅम्पिंग करण्यासाठी बाहेर जाता, पिकनिकसाठी बाहेर जाता, बायकिंग सायकलिंग चालवण्यासाठी बाहेर जातात. हे सगळं करत असताना ज्या भागामध्ये तुम्ही जाणार आहात त्या भागाचं ॲटमॉस्फिअर, तिथलं एअर क्वालिटी कशी आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी ऑलरेडी इंडिकेट केलेली जाते. त्यामुळे तुम्ही तिथं प्लॅन करण्यासाठी तुम्हाला अधिक योग्य होतं. लक्षात ठेवायचं. This latest feature is designed to provide crucial information about air quality conditions, offering insights into whether the air is unusually smoggy and includes guidance for outdoor pursuits. पण तुम्ही प्रवास करण्यासाठी जर बाहेर जायचा विचार करत असाल ते इनडायरेक्टली हे गुगल मॅपच्या मदतीने तुम्हाला गायडन्स केलं जातं का तिथलं वातावरण कसं आहे, तुम्हाला जर सुटेबल आहे किंवा नाही वगैरे या सगळ्या गोष्टी. पुढे दिलेलं पाहायचं, द एअर क्वालिटी इंडेक्स फीचर इज इंटिग्रेटेड ॲज अ लेअर ऑन गुगल मॅप्स ॲक्सेसिबल थ्रू द लेयर्स आयकॉन इन द टॉप नाईट कॉर्नर ऑफ द स्क्रीन. द सेम बटन यूज्ड फॉर सॅटेलाइट्स अँड स्ट्रीट व्ह्यू मोड्स. या ठिकाणी तुम्हाला अजूनही काही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतील. बाय टॅपिंग दिस आयकॉन युजर्स कॅन व्ह्यू एअर क्वालिटी इन्फॉर्मेशन ओव्हरलेड ऑन देअर मॅप. Google emphasizes collaboration with weather and air quality partners, ensuring the delivery of helpful and authoritative information.
व्हेन युजर्स नीड इट मोस्ट. म्हणजे अगदी ऑथेंटिक आणि महत्त्वाची माहिती या ठिकाणी ह्या मार्फत प्रोव्हाइड केली जाते. द एम इज टू इम्पॉवर युजर्स विथ कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट देअर सराउंडिंग. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस गुगल मॅप वापरता तर ॲटोमॅटिकली तुम्हाला अशानं इम्पॉवर केलं जातं. तुम्हाला खूप अपडेटेड माहिती दिली जाते आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंगची. लक्षात ठेवायची. पुढे दिलेलं असं इन्हान्सिंग म्हणजे वाढ केली जाते. इन्हान्सिंग सेफ्टी अँड अवेअरनेस ड्युरिंग आउटडोअर ॲक्टिव्हिटीज. ज्या तुम्ही बाहेर प्रवासासाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी प्लॅन करत असाल तर तुमच्या सेफ्टीला या ठिकाणी प्रायोरिटी दिली जाते आणि त्या वातावरणाविषयी किंवा आजूबाजूच्या परिसराविषयी अवेअर केलं जातं. हे लक्षात ठेवायचं. इन ॲडिशन टू एअर क्वालिटी इंडेक्स, गुगल मॅप्स इंट्रोड्युसेस अ वाईल्ड फायर्स नियर मी feature providing timely updates and advice on the status of nearby fires, further contributing to users safety and informed decision making, particularly during the summer months. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आजूबाजूच्या परिसरात कुठं आग आहे का, आग लागलेली आहे का, म्हणजे खूप उष्ण प्रतिबंध प्रदेश आहेत, खूप उष्ण प्रदेश असतील, काही भागात जर कुठं आग लागलेली असेल तर तुम्हाला थोडीशी ॲडव्हान्समध्ये माहिती दिली जाते, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या प्रवासाचा प्लॅन करू शकता किंवा नाही करू शकत. म्हणजे तुम्हाला तुमच्या सेफ्टीसाठी आणि खूप ॲडव्हान्स अपडेटेड इन्फॉर्मेशन ह्या प्रवासाच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर हे गुगल मॅप आहे, हे खूप अगदी अपडेटेड स्वरूपामध्ये, युजर फ्रेंडली स्वरूपामध्ये अपडेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतं. अशा स्वरूपाचा एक जनरल पॅराग्राफ आहे. याच्या आधारे जेव्हा तुम्ही प्रश्नांची उत्तरं देताना परत एकदा बॅकला पाहण्याची गरज नाही. फक्त एकदा मन लावून वाचलं तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. आणि उत्तरं 5 प्रश्न असतात, त्यामुळे उत्तरं देईपर्यंत शक्यतो मन डायव्हर्ट करू नका. कारण जनरली काय रीडिंग करत असाल जेव्हा तुम्ही डायव्हर्ट होता ना तर ॲटोमॅटिकली तुमचा फोकस हा इकडं तिकडं पांगतो आणि ज्या आयडियाज तुम्ही रीडिंग करताना लक्षात ठेवायला पाहिजे होत्या त्या लक्षात राहत नाही. आणि मूळ संकल्पना लक्षात न राहिल्यामुळे तुमचा वेळ तिथं खूप बर्बाद होतो. कारण तो तुम्ही प्रश्नाकडे येताना तुम्हाला परत पॅराग्राफमध्ये त्या लाईनी चाळाव्या लागतात, तो कंटेंट पाहावा लागतो. इन बिटवीन तुमचा वेळ जातो आणि हा जो वेळ आहे एक्झामच्या पिरियडमधला हा सगळ्यात घातक असतो. लक्षात ठेवायचं. सो व्हॉट इज द सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज. सेंट्रल आयडिया काय. आता सेंट्रल आयडिया तुम्ही अख्खा पॅराग्राफ जरी वाचला तरी कळणार नाही, कारण ही जी सेंट्रल थीम आहे हा तुमच्या अंडरस्टँडिंगचा भाग आहे. तुम्हाला काय कळलं पॅराग्राफ वाचून हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे त्या पॅराग्राफमधले शब्द, त्यातल्या लाईनी, याच्याही पलीकडं तो संपूर्ण पॅराग्राफ वाचल्याच्या नंतर त्या पॅराग्राफविषयी तुम्हाला काय कळलं हे इम्पॉर्टंट आहे. इथं अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं. मग पुढं बघायचं द चॅलेंजेस ऑफ कोलॅबरेटिंग विथ वेदर अँड एअर क्वालिटी पार्टनर्स. इथं कुठल्याही चॅलेंजेसविषयी मांडलेलं नाही आहे. द ग्लोबल इम्पॅक्ट ऑफ एअर क्वालिटी ऑन आउटडोअर ॲक्टिव्हिटीज. म्हणजे जे काय तुमच्या आउटडोअर ॲक्टिव्हिटीवर ह्या ग्लोबल म्हणजे एअर क्वालिटीचा काय परिणाम होतो. इथं एअर क्वालिटीचा काय परिणाम दिलेला आहे हे दिलेलंच नाही. इथं फक्त आजूबाजूच्या परिसरामध्ये एअर क्वालिटी कशी आहे, तुम्ही प्रवासाला जात असताना काही सजेशन तुम्हाला अगदी ॲडव्हान्समध्ये मिळतात, जेणेकरून तुम्ही ती ट्रिप, त्या गोष्टी तुम्ही प्लॅन करू शकता. म्हणजे हे गोष्टी दिलेले आहेत, त्यामुळे हे पण इथे होत नाही आहे. इंट्रोडक्शन ऑफ अ न्यू गुगल मॅप फीचर्स. तर याच्यामध्ये फक्त नवीन फीचर जे गुगलने आले त्याचे इंट्रोडक्शन दिलेले आहे, ते किती उपयोगी पडणार आहे तुमच्या प्रवासाच्या दरम्यान हे तुम्हाला या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं. दुसरं काहीच नाही या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे दॅट इज एअर क्वालिटी इंडेक्स. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या पॅराग्राफमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स हे जे गुगल मॅपचं फीचर आहे याच्याविषयीच दिलेलं आहे. तर हेच तुमचं ॲप्रोप्रिएट उत्तर असलं पाहिजे. गुगल मॅप्स हिस्टॉरिकल फीचर्स अँड इव्हॉल्युशन. इथं हिस्टॉरिकल फीचर्स नाही दिलेलं. उत्तर 3 क्लिअर होतं आहे. पुढचं बघायचं विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज द मोस्ट ॲप्रोप्रिएट कनेक्शन्स ऑफ एअर क्वालिटी अँड आउटडोअर ॲक्टिव्हिटीज टू द रिअल लाईफ सिच्युएशन्स. बघायचं आपलं जे काही रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये याचं काय कनेक्शन आहे का. तुमचं जे काय आता एअर क्वालिटी आहे आणि आउटडोअर ॲक्टिव्हिटी आहे. बऱ्याच वेळा बघा जर ज्या प्रदेशामध्ये ज्या भागात आपल्याला प्रवासासाठी जायचं आहे तो भाग जर थोडंसं वातावरण जर व्यवस्थित नसेल, खराब असेल, तर आपण अगोदर डिसाईड करू शकता का त्या ठिकाणी जायचं की न जायचं, हे लक्षात ठेवा. म्हणजे इन जनरली आपल्याला प्रॅक्टिकल त्याचा उपयोग आहे. अ ग्रुप ऑफ फ्रेंड्स इन अ सी साईड टाउन डिसाइडेड टू चेक अ एअर क्वालिटी इंडेक्स बिफोर हेडिंग टू द बीच फॉर अ डे सनबाथिंग इन 2019. तर या ठिकाणी असं
हे होणार नाही आहे. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज द मोस्ट ॲप्रोप्रिएट कनेक्शन्स ऑफ एअर क्वालिटी. म्हणजे निश्चितच तुम्ही सी बीचवर प्रवासाला ज्यावेळी तुम्ही जाताय सनबाथला, तर या ठिकाणी एअर क्वालिटीचं काही घेणं देणं नाही आहे. अ कम्युनिटी इन अ ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, म्हणजे जिथं खूप पावसाचा भाग आहे, जास्त पाऊस पडतो, बरोबर आहे. रुटीनली चेक द एअर क्वालिटी बिफोर ऑर्गनायझिंग देअर ॲन्युअल फ्रूट फेस्टिवल्स टू इन्शुअर द हेल्दी एन्व्हायरमेंट फॉर अटेंडन्स. हे पण होत नाही. म्हणजे ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो ती लोक नेहमी चेक करतात तिथलं वातावरण, पाऊस पडेल का, ॲटमॉस्फिअर कसं आहे, जेणेकरून ते त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे फेस्टिवल अरेंज करू शकतील. काय घेणं देणं नाही. इन अ रिमोट माउंटन विलेज, का जो काही लक्षात ठेवायचं आहे, माउंटन एरियामध्ये राहणारे जे का ज्याला आपण म्हणू शकतो की डोंगराळ भागामध्ये राहणारे जी लोक आहे, रेसिडेंट्स रेग्युलरली चेक द एअर क्वालिटी. आता मला सांगा, जी लोक ऑलरेडी त्या प्रदेशामध्ये राहतात त्यांना एअर क्वालिटी चेक करण्याची गरज नाही, पण एक टुरिस्ट म्हणून मला एका ठिकाणावरून जर त्या ठिकाणी जायचं असेल तर त्या ठिकाणी जाण्याच्या अगोदरच मी एअर क्वालिटी चेक करणार आणि मग डिसाईड करणार का त्या ठिकाणी जाण्यास वातावरण योग्य आहे की नाही. त्यामुळे तिथली लोकल लोक एअर क्वालिटी नाही चेक करत. आपल्याला त्या ठिकाणी प्रवास करून जायचं आहे, आपल्याला त्या ठिकाणी काही काळ स्पेंड करायचा आहे, तर तिथं राहण्यासाठी आपल्याला ते सुटेबल आहे का हे आपण आपल्या ठिकाणावरून चेक करणार आहे, तिथं जाऊन नाही चेक करायचं. म्हणजे हे सुद्धा होणार नाही. बघायचं, ड्युरिंग द समर ऑफ 2020 रेसिडेंट्स ऑफ बीजिंग चायना मॉनिटर डेली एअर क्वालिटी लेवल्स बिफोर प्लॅनिंग आउटडोर ॲक्टिव्हिटीज ड्यू टू कन्सर्न अबाउट हाय पोल्युशन लेवल. म्हणजे बघायचं, बीजिंगमधले जे रेसिडेंट आहेत ते एअर क्वालिटी चेक करायचे, जेणेकरून त्यांना आउटडोअर ॲक्टिव्हिटीसाठी बाहेर पडायचे. म्हणजे एका शहरामध्ये राहणारे लोक दुसरीकडं बाहेर जात असताना आउटडोअर ॲक्टिव्हिटीसाठी, म्हणजे तुमची फॅमिली ट्रिप असेल, कुठेतरी तुम्हाला फिरण्यासाठी पिकनिकला जर जायचं असेल वगैरे, तर तुम्ही त्या स्पॉटचं एअर क्वालिटी इंडेक्स चेक करून त्या ठिकाणी जायचं की नाही आधी डिसाईड करता. बरोबर आहे की नाही. कारण जनरली उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॉल्युशन लेवल असते, तर मग त्या प्रदेशात पोल्युशन लेवल काय आहे हे आधी तुम्ही पाहता आणि नंतर डिसाईड करता. तर हे उत्तर तुमचं बरोबर येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, ही प्लेस आहे का या ठिकाणी आपल्याला पिकनिकसाठी जायचं आहे आणि तुम्ही सपोज या शहरामध्ये राहता, तुम्हाला इथून या ठिकाणी जर जायचं असेल पिकनिकसाठी, तर तुम्ही इथे बसूनच चेक करता इथलं एअर क्वालिटी काय. तर इथे जाऊन चेक करण्याची गरज नाही, आधीच चेक करायचं इथे एअर क्वालिटी चांगली आहे का, जाण्यास योग्य आहे का. मग जर अयोग्य असेल तर तुम्ही तुमची ट्रिप रद्द करता किंवा ती पोस्टपोन करता. जर ॲटमॉस्फिअर चांगलं असेल तर बरोबर ठरलेल्या दिवसांमध्ये जाऊ शकता. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. पुढचं दिलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट समरी ऑफ द पॅसेज. बघा, जेव्हा अशा प्रकारची माहिती येते ना तेव्हा चांगले विद्यार्थी गडबडतात ना, म्हणतात नको रे बाबा. म्हणजे पाहिल्याच्या नंतर वाटतं बास काही गरज नाही, पुढं जायची गरजच नाही. एवढं कुठं असतंय का? सरळ सेवेचा पेपर आहे का जीव घेतात आमचे आयोगवाले, बरोबर आहे की नाही. MPSCवाल्यांनी कधी असं विचारलं नाही, बरोबर. गटकवालेली असं विचारलं नाही. डेप्युटी कलेक्टर झालेले पोरं पास झालेली म्हणजे त्यांचे पेपर दिलेले असं एवढं कधी पाहिलं नाही. सरळ सेवेला असं टाकले. पण याच्यामध्ये सोपं आहे, तुम्हाला फक्त समरी विचारली, व्हॉट द गिवन पॅराग्राफ इज अबाउट, दॅट्स इट. तर याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. मला इथं काय विचारलं आहे, समरी विचारली. म्हणजे समरीज काय का तुमचं दिलेलं पॅराग्राफ नक्की त्याच्यामध्ये काय मांडले हे थोडक्यात सांगा, दॅट्स इट. मग इथं बघायचं, द पॅसेज डिस्कस गुगल मॅप लेटेस्ट फीचर द एअर क्वालिटी इंडेक्स अँड इट्स ॲक्सेसिबिलिटी थ्रू द लेयर्स आयकॉन. इट एम्फेसाइजेस कोलॅबरेशन विथ पार्टनर्स in the weather and air quality space but doesn't provide detail about various features of Google Map. इथं असं होणार नाही, डझंट प्रोव्हाइड. इथं ते प्रोव्हाइड करतं ना बाकीचे फीचर्स, बरोबर आहे. ॲडिशनली इट ब्रीफली मेन्शन वाईल्ड फायर नियर मी फीचर. इथं हे फीचर नाही सांगितलेलं, हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते, त्यामुळे हे उत्तरात येणार नाही. दुसरं पाहायचं, द पॅसेज हायलाइट द न्यूमरस फीचर्स ऑफ गुगल मॅप including route planning and restaurant reviews with special focus on a new tool called Air Quality Index. It mentions the layers icon but doesn't dwell into the collaboration with weather and air quality partners. does not dwell into होत नाही आहे, कारण ते पार्टनर जे कोलॅबरेटिव्ह पार्टनर आहे त्यांच्यासोबत यांनी हे सगळं डेव्हलप केलेले आहे. त्यामुळे इथं निगेटिव्ह शब्द नको होता,
पॉझिटिव्ह पाहिजे, त्यामुळे हे पण जातं. गुगल मॅप इंट्रोड्युसेस द फीचर फॉर चेकिंग एअर क्वालिटी इंडेक्स. हे बरोबर आहे. डिरेक्टली ऑन द मॅप, डायरेक्टली तुम्ही मॅपवर टाका, सर्च करा, तुम्हाला तिथलं एअर क्वालिटी इंडेक्स दिसणार आहे. गायडिंग युजर्स टू प्लॅनिंग आउटडोअर ॲक्टिव्हिटीज, म्हणजे आउटडोअर ॲक्टिव्हिटी प्लॅन करायच्या आधी तुम्हाला ते गायडन्स करतं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ॲक्सेसिबल थ्रू द लेयर्स आयकॉन, इट एम्फसाइजेस कोलॅबरेशन विथ वेदर अँड एअर क्वालिटी पार्टनर. इथं निगेटिव्ह नाही, इथं निगेटिव्ह शब्द दिलेला आहे. हे निगेटिव्हिटी शब्द नकोच होते, ते कोलॅबरेट करतात त्यांच्याबरोबर. इथं पॉझिटिव्ह इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं. फॉर ॲक्युरेट इन्फॉर्मेशन अँड युजर सेफ्टी. द पॅसेज ऑल्सो नोट्स अ वाईल्ड फायर नियर मी फीचर फॉर अपडेट ऑन नियर बाय फेअर. हे उत्तर तुमचं क्लिअर आहे. आता तुम्ही म्हणा की सर तुम्ही ऑलरेडी ते ग्रीन केलेलं आहे, म्हणजे आयोगाने ग्रीन केलेलं आहे तसं रिस्पॉन्स शीटमध्ये, म्हणून तुम्ही उत्तर काढलं का? तसं काही नाही मित्रांनो. इथे लगेच दिसतात ते निगेटिव्ह वर्ड्स आहेत आणि याचा निगेटिव्ह अर्थ बदलतो. निगेटिव्ह वर्ड आले म्हणून मी उत्तर नाकारलं नाही आहे, परंतु हे प्रोव्हाइड करते डिटेल इन्फॉर्मेशन. इथं डझंट प्रोव्हाइड बोलले, लक्षात ठेवायचं. हे कोलॅबरेट करतं आहे, इथं डज नॉट कोलॅबरेट म्हणते, त्यामुळे कोलॅबरेशन आहे तिथं, नॉट कोलॅबरेशन होत नाही आहे. गुगल मॅप अनवेल्स अ कॉम्प्रेहेन्सिव्ह फीचर द एअर क्वालिटी इंडेक्स enabling user to access the air conditions before outdoor activity. इथपर्यंतचं वाक्य बरोबर आहे. The passage discuss the air quality index accessibility through the layers icon and emphasize the collaboration with weather and the quality partner. However, it overlooked the broader range of features offered by Google Maps. तर इथं हे बाकीच्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या नाहीत, कुठंतरी ह्या गोष्टी चुकतात. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी नको आहे ते फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये एक्झॅक्ट समरी दिलेली. समरी म्हणजे तुमच्या मूळ उतार्यामध्ये जेवढं मांडलंय तेच त्या शब्दांमध्ये दिलं जातं, दॅट्स इट. सो हे 3 मध्ये उत्तर निघतंय. पुढचं, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज द मोस्ट ॲप्रोप्रिएट कनेक्शन्स एअर क्वालिटी टू द रिअल लाईफ सिच्युएशन. बघायचं इथे एक्झाम्पल कुठले ते विचारलेले पाहायचं. ऑप्शन्स, इन अ स्मॉल माउंटन विलेज रेसिडेंट्स वेअर अलार्म्ड बाय लो एअर क्वालिटी ड्युरिंग द विंटर मंथ्स. असं होत नाही, म्हणजे आश्चर्यतनं माउंटन रेंजच्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना आश्चर्यनं ते गुगल मॅपचे फीचरने असं तुम्हाला अलार्म दिला जातो किंवा धोक्याची घंटा सांगितलं ते का तुमचं वातावरण इथलं खूप खराब झालं, असं काही नाही याच्यामध्ये दिलेलंच नाही, तर तुम्ही कसं मांडू शकता. इन 2019 रेसिडेंट्स ऑफ दिल्ली India experience hazardous air quality level during the winter months due to combination of factors like stubble burning, vehicle emissions and industrial pollutions. म्हणजे हे सगळं का झालेलं आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. रिअल लाईफ सिच्युएशनचं आणि त्या एअर क्वालिटीची काय घेणं देणं नाही. तर जनरली द रेसिडेंट होते दिल्लीतले का त्यांनी आश्चर्यातले एक एअर क्वालिटी अनुभवलेली आहे का त्या प्रदेशामध्ये विंटरच्या मंथमध्ये का मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूच्या प्रदेशामध्ये मोठमोठाले भूप्रदेश आहे, सपोज त्या ठिकाणी जाळून टाकला जातो, प्रदेश जाळला जातो, बरोबर आहे की नाही. जनरली आजूबाजूच्या प्रदेशात आग लागली जाते, मोठ्या प्रमाणामध्ये धूर एमिशन होत असतो, बाहेर उत्सर्जन पडत असतं, इंडस्ट्रियल पोल्युशन वाढत असतं आणि याच्यामुळे का तिथलं जे काही एअर क्वालिटी प्रचंड खराब झाली होती. आणि हे जनरली आपल्याला याची एअर क्वालिटी आणि मानवी जीवनाशी संबंध दिलेला आहे, बरोबर आहे. मग रेसिडेंट्स तिथलं राहणीमान आणि तिथलं ॲटमॉस्फिअर कनेक्टिव्हिटी बरोबर दिलेली आहे. द रेसिडेंट ऑफ दी फिक्शनल टाउन ब्लूम्सवेल्स कंप्लेंड अबाउट पुअर एअर क्वालिटी ड्युरिंग द ॲन्युअल फ्लॉवर फेस्टिवल ड्यू टू एक्सेसिव्ह पोलन फ्रॉम व्हायब्रंट ब्लूम्स. हे पण होत नाही या ठिकाणी. फिक्शनल टाउन दिलेले ब्लूम्सविला कंप्लेंट अबाउट द प्युअर एअर क्वालिटी ड्युरिंग द ॲन्युअल फ्लॉवर फेस्टिवल होत नाही. आणि इन 2020 आता बघा हे उत्तर म्हणजे पॅराग्राफमध्ये दिलेलं नाही आहे, आपल्याला ते वाक्य वाचून तुम्हाला एअर क्वालिटीचा आणि रेसिडेंटचा म्हणजे तिथल्या रिअल लाईफ सिच्युएशनची काय संबंध आहे तुम्हाला जोडायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. इन 2020 अ बीच रिसॉर्ट इन द मालदीव्स फेस कन्सर्न अबाउट डिटेरोरेटिंग एअर क्वालिटी ॲज टुरिस्ट फ्लॉक टू द डेस्टिनेशन. ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी आली त्यावेळेस खऱ्या अर्थानं तिथे मालदीवचे जे बेटं आहेत त्या ठिकाणी जे ॲटमॉस्फिअर आहे त्या ठिकाणी कसं झालं होतं, ते खराब झालं होतं.
हे पण नाही. म्हणजे थोडक्यात काय एअर क्वालिटी आणि रिअल लाईफ सिच्युएशन याच्यामध्ये मांडली जाते. का जनरली दिल्लीमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे का मोठ्या प्रमाणामध्ये धूर निर्माण झालेला आहे. आजूबाजूच्या प्रदेशामध्ये वनवे लागले जातात, पेटवून दिली जातात रानं मोठमोठाली शेतीची. त्याचबरोबर तिथे इंडस्ट्रियल पोल्युशन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्यामुळं इनडायरेक्टली म्हणा डायरेक्टली म्हणा मोठ्या प्रमाणामध्ये एअर क्वालिटीची लेवल घसरली जाते. हे रिअल लाईफ एक्झाम्पल आहे. दॅट्स इट. उत्तर 2 नंबरचं बरोबर येतं. पुढे दिलेलं विच ऑफ द फॉलोइंग इज सिनोनिम विचारलेलं आहे. रिनोन. रिनोन म्हणजे फेमस, प्रॉमिनंट, फेम, डिस्टिंग्विश, वेल नोन, नोटेबल, आउटस्टँडिंग, एमिनंट, पॉप्युलर हे सगळे रिनोनला सिमिलर आहे. डिस्टिंग्विश हा उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवायचं. इनफेमस हा फेमसला अपोजिट आहे, हा नोटोरियस आहे. म्हणजे हा सुद्धा फेमस आहे पण निगेटिव्ह गोष्टींसाठी, वाईट गोष्टींसाठी. हे नाही घ्यायचं. ॲनॉनिमस म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की निनावी स्वरूपाचा, आपलं नाव रिव्हेल न करता, आयडेंटिटी रिव्हेल न करता राहणं, म्हणजे निनावी असा अर्थ लागला. आणि ऑब्स्क्युअर म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो की कुठेतरी इतरांमध्ये न मिक्स होणारा आणि फारसा न दिसणारा अशा स्वरूपाचा व्यक्ती. बरोबर आहे की नाही. म्हणजे एकाकी स्वरूपात. त्यामुळे 3ही वेगळे शब्द उत्तर 4मध्ये निघतं आहे. पुढचं द सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. आयडेंटिफाय द सेगमेंट विच कंटेन्स अ स्पेलिंग एरर. बघायचं. द सिटी कमिशन्ड COMMISSIONED बरोबर आहे. मॉन्युमेंट MONUMENT. मॉन्युमेंट म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो स्मारक. टू कॉमेमोरेट द बॅटल म्हणजे युद्धाविषयीचं ते दिलेले. कॉमेमोरेट COMME. इथं डबल एम नाही, इथं सिंगल एम आहे. अगोदर डबल एम आहे नंतर सिंगल एम आहे, लक्षात ठेवायचं. कॉमेमोरेट COMMEMORAT. आणि यांनी काय केलेलं आहे डबल एम दिलेले. 2 ठिकाणी डबल एम नाही आहे, त्यामुळे हा स्पेलिंग चुकलेला आहे. पर्याय क्रमांक 3मध्ये उत्तर निघतं आहे. पुढचं द क्वेश्चन कन्सिस्ट ऑफ द स्टेटमेंट लेबल्ड ABCD. आपल्याला परत पॅराजंबलचं दिलेलं आहे. आपल्याला प्रॉपर लॉजिकल ऑर्डर शोधायची. काय दिलेले बघा ABCD. काय म्हणतात. ताईची with its slow, meditative and deliberate movements is known to benefit physical and mental well-being. ताईची आता त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे मेडिटेटिव्ह अँड डेलिब्रेट मुवमेंट. इथं काहीतरी एखाद्या ॲक्टिव्हिटीविषयी दिलेलं आहे. द रिसर्चर्स डिस्कवर्ड दॅट द कंडिशन प्रोग्रेस ॲट अ स्लोअर रेट इन दोज हू प्रॅक्टिस ताईची. आता इथं एक्झॅक्टली काय ते इथं मांडलेलं नाही. इथं पहिल्यात तरी ताईची विषय दिलेला आहे. एनी पॉसिबिलिटी आहे सुरुवात व्हायची. डॉक्टर्स फ्रॉम द शांघाय जॉय टॉंग युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन conducted a 5-year study on people with Parkinson's. Researchers have found that Chinese martial art of Tai Chi could slow down the progression of Parkinson's disease by years. म्हणजे इथं तुम्हाला पहिल्यांदा कुठेतरी याची सुरुवात झालेली आहे. रिसर्चरने एक चायनीज मार्शल आर्टचे नाव दिलेले ताईची. तर याच्याविषयी कुठंतरी इंट्रोडक्शन दिलं. तुम्हाला याच्या आधी सांगितलेले एक जनरल आयडियाज तुम्हाला सुरुवातीला मांडले जाते. यांनी सुरुवात केलेली मार्शल आर्ट तिचं नाव दिलेलं ताईची. याची इंट्रोडक्शन दिलेले. त्यामुळे निश्चित तुमच्या डीनं सुरुवात होईल. आता डीच्या नंतर ताईची नक्की काय आहे इथं दिलेलं आहे. ताईची विच इज स्लो मेडिटेटिव्ह अँड डेलिब्रेट मुवमेंट इज नोन टू बेनिफिट फिजिकल मेंटल वेलबिंग. अगोदर रिसर्चर्सनी काहीतरी इंट्रोड्यूस केलेलं आहे ताईची विषय. नंतर ताईचीचं फीचर्स आहे म्हणजे डीच्या नंतर ए आलं पाहिजे. आता डीच्या नंतर एक केवळ पर्याय क्रमांक 4मध्ये दिलेले. उरलेले 2 हे बाय डिफॉल्ट तसेच येणार आहे, त्यात काही चुकणार नाही. पर्याय क्रमांक 4मध्ये उत्तर निघते. पुढे बघायचं. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. चिकन्स कम होम टू रोस्ट ही इडियम आहे. चिकन कम हो टू इट मीन्स यूज ॲज अ पर्सन्स पास्ट ॲक्शन that are causing him or her to experience problems in the present. तुम्ही भूतकाळामध्ये जे काही करता त्या कृती ज्या करता त्याचा तुम्हाला येणाऱ्या म्हणजे भविष्य काळात किंवा वर्तमान काळामध्ये त्याचा परिणाम भोगावे लागतात. लक्षात ठेवायचे. वर्ड्स और ॲक्शन्स कम बॅक टू हंट अ पर्सन. म्हणजे तुम्ही जे बोलता तुम्ही ज्या कृती भूतकाळात करता
त्याचा तुम्हाला वर्तमान काळामध्ये तुम्हाला ते भोगावं लागतं. आपण म्हणतो जसं पेराल तसंच उगवतं. तुम्ही जर चांगलं कृती जर भूतकाळात केली तर वर्तमान तुमचं चांगलं असेल. तुम्ही भूतकाळात जर चांगलं काही केलं नाही तर तुमचा वर्तमान काळ अवघड असेल. त्यामुळे या ठिकाणी उत्तर दिलेले पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढे बघायचं आहे, सिलेक्ट द वर्ड फ्रॉम द ऑप्शन्स विच इज एक्सेसिव्हली ऑपोजिट मिनिंग विचारलेलं आहे. वेल युअर डेटा डिडंट कम फ्रॉम रँडम नॉईज, द ट्रूथ मस्ट स्टिल बी आउट देअर. रँडम ज्याला आपण म्हणतो की द नॉट इन प्रॉपर ऑर्डर, नॉट इन प्रॉपर ऑर्डर का जे प्रॉपर ऑर्डरनी नाही आहे, प्रॉपर सिक्वेन्सनी नाही, त्याला रँडम असं म्हणतो. बरोबर आहे. रँडम आपण म्हणतो रँडमली एखादी गोष्ट केली म्हणजे त्याला प्रॉपर नियोजित नाही केलेली, प्रॉपर प्लॅन नाही केलेला, त्याला मेथॉडिकल म्हणतो. ते प्रॉपर मेथडने इंट्रोड्यूस केलं जातं. त्यामुळे हे बरोबर आहे. इन्सिडेंटल म्हणजे अनावधानाने हे होणार नाही आहे. इनडिस्क्रिमिनेट करणं हे पण नाही, आर्बिट्ररी पण नाही, स्वच्छंदी म्हणजे बाकीचे 3 जातात. फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन. नो अ स्ट्रेंजर इज अ स्ट्रेंजर. इट विल नॉट सूट मी टू परमिट एनी वन द रेंज ऑफ द प्लेस ... आय एम ऑफ गार्ड. लक्षात ठेवायचं. नो अ स्ट्रेंजर इज स्ट्रेंजर. एक व्यक्ती अनोळखी, तो अनोळखीच आहे माझ्यासाठी. इट विल नॉट सूट मी टू परमिट एनी वन. आणि हे मला सूट होत नाही की एखाद्याला अलाउ करणं, एखाद्याला परमिट करणं. वन द रेंज ऑफ प्लेसेस व्हाईल आय एम ऑफ गार्ड. ज्यावेळेस मी त्या ठिकाणी नसेल गार्डच्या भूमिकेमध्ये त्यावेळेस मी अशा पद्धतीने कुणाला परमिट केलेलं हे मला आवडणार नाही. म्हणजे इथं ॲज आय एम गार्ड होणार नाही आहे, व्हाईल होतो. म्हणजे एखादी कृती करण्याच्या दरम्यान. बिफोर, ऑल्दो, ॲज हे बसतच नाही या ठिकाणी. चूज द ऑप्शन विच आर सिनॉनिमस विचारले. सेम मिनिंग ऑफ द वर्ड यूज इन द सेंटेन्स गिवन बिलो. म्हणजे थोडक्यात काय बघायचं, या ठिकाणी तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला आहे छोटासा आणि याच्यामध्ये 2 शब्द कुठले तरी शोधायचे आहेत का ते एकमेकाला सिनॉनिम आहेत. बघायचं. शॅलो म्हणजे कुठंतरी उथळ, वरवरचं. आणि ट्रिव्हियल म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की ट्रिव्हियल का ज्याला आपण म्हणू की ते प्रॉपर हे नाही आहे. म्हणजे ट्रिव्हियल, फ्युटाईल इफेक्ट ज्याला इफर्ट्स आपण म्हणतो आपण. ट्रिव्हियल वरवरचं थोडक्यात. बरोबर आहे की नाही. म्हणजे हे पण याच्या मॅच होत नाही आहे. प्रोफाऊंड आणि ट्रिव्हियल पण होत नाही आहे. सिग्निफिकंट हे होतं आहे. आणि प्रोफाऊंड म्हणजे व्हेरी ग्रेट, दॅट यू फील व्हेरी स्ट्रॉंगली. आणि सिग्निफिकंट म्हणजे पण तसंच ग्रेट. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर निघतं आहे. फ्रिओलियस आणि थॉटफुल हे एकमेकाला अँटॉनिम होतील पण तिथं सिनॉनिम होत नाही. थोडक्यात तिथं उत्तर निघतं आहे. पुढं बघायचं. फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन विचारलेलं आहे. ही वॉज सेल्डमचा अर्थ होतो मित्रांनो नॉट ऑफन. ही वॉज सेल्डम सेल्फ कॉन्शियस अबाउट हिज इंजुरी. म्हणजे त्याच्या इंजुरीविषयी ती नेहमी आशन्न सेल्फ कॉन्शियस नसायची, अवेअर नसायची. हिज लेफ्ट आर्म वॉज सम हॉट ... दॅन हिज राईट. आता हात कसा आहे म्हणजे त्याचा जो काही एक हात आहे, लेफ्ट हँड आहे, तो दुसऱ्या हातापेक्षा कसा आहे. आता या ठिकाणी दॅन आलं आहे म्हणजे कम्पॅरेटिव्ह डिग्री झालेली आहे. म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह कम्पॅरेटिव्ह. बरोबर आहे. हात स्मॉल आहे का शॉर्ट आहे. हात स्मॉलर म्हणण्यापेक्षा शॉर्टर म्हणतो. बरोबर आहे. लॉंग आणि शॉर्ट, स्मॉल आणि बिग असे 2 एकमेकात होतात. स्मॉल आणि बिग, शॉर्ट अँड लॉंग. हात लांब असणं, हात लहान असणं म्हणजे आखूड असणं. तिथं अर्थाप्रमाणे शॉर्टर हा बरोबर बसतोय. बरोबर आहे. पुढे बघायचं. चूज द ऑप्शन विच आर अँटॉनिम विचारले. एकमेकाच्या ॲपोजिट अर्थाचे शब्द या ठिकाणी शोधायचे. अमिड्स द हस्टल अँड टर्मॉइल ऑफ द सिटी सी फाउंड अ सेरेन स्पॉट बाय द लेक साइड एम्ब्रासिंग द tranquility and placidity that provide a stark contrast to the agitations of urban life. तर या ठिकाणी अमिड्स वच्या दरम्यान हस्टल अँड टर्मॉइल ऑफ द सिटी सी फाउंड सेरेन स्पॉट. सेरेन इथं बघायचं. सेरेन म्हणजे काम अँड पीसफुल. कसा अगदी काम अँड पीसफुल. सेरेन स्पॉट म्हणजे अगदी शांत स्पॉट मला भेटलेला आहे तिला. कुठं लेक साईड म्हणजे एखाद्या तळ्याच्या बाजूला अगदी शांतता, नयनरम्य वातावरण आहे. बरोबर आहे. दुसरं दिलेलं बघायचं. एम्ब्रासिंग द ट्रँक्युलिटी म्हणजे शांतता. प्लॅसिडिटी म्हणजे पण शांतता, मनाची शांतता.
दॅट प्रोव्हाइड अ स्टार्क कॉन्ट्रास्ट टू द ॲगिटेशन ऑफ अर्बन लाईफ. तर या ठिकाणी आपल्याला एक शोधायचं म्हणजे हॉस्टल अँड टर्मॉइल ऑफ द सिटी, म्हणजे जे काही धावतं जग आहे, म्हणजे धावपळीचं याच्यामध्ये का जिथं शांतताच नाही आहे. म्हणजे टर्मॉइल ज्याला आपण म्हणू शकतो अ स्टेट ऑफ ग्रेट नॉईज अँड कन्फ्युजन, म्हणजे ज्या ठिकाणी प्रचंड आवाज येतो, अशांतता असते असा परिसर. आणि सिरेन म्हणजे काम अँड पीसफुल परिसर. टर्मॉइल आणि सिरेन हे एकमेकाच्या अपोजिट आहेत, ते तुम्ही उत्तरात घ्यायचे. पर्याय क्रमांक 4. पुढे द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ 5 स्टेटमेंट्स ABCD विच व्हेन लॉजिकली ऑर्डर फ्रॉम द कोहरंट पॅसेज चूज द ऑप्शन दॅट रिप्रेझेंट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर शोधायची आहे. ABCD. परत एकदा तोच पॅटर्न आपल्याला 4ही वाक्य काळजीपूर्वक वाचायच्यात. एक तर तुम्ही मिनिंगवरून तुम्ही लॉजिक लावा, अदरवाईज तुम्हाला मी जे टेक्निक सांगितले त्या पद्धतीनं वापर करा. पाहूया. द लेबल्स इन्क्लुडिंग मेसेजेस लाईक. आता कुठले लेबल्स हेच माहीत नाही आपल्याला. द लेबल्स कोण काय आपल्याला माहीत नाही, त्यामुळे इथं येणे सुरुवात होणार नाही. लाईक सिगरेट्स कॉज कॅन्सर, टोबॅको स्मोक हार्म्स चिल्ड्रन, एम टू मेक हेल्थ वॉर्निंग व्हर्च्युअली अनअवॉइडेबल. म्हणजे तुम्हाला लेबलविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. पुढे काय म्हणतं बघा. धिस मूव इज पार्ट ऑफ कॅनडाज न्यू अँटी टोबॅको स्ट्रॅटेजी अनाउन्स ऑन वर्ल्ड नंबर टोबॅको डे विच इन्क्लूड्स ग्राफिक पिक्चर्स ऑन सिगरेट पॅकेजेस अँड लार्जर वॉर्निंग लेवल्स. आता बघा धिस मूव म्हणजे एक प्रकारची जी काही त्यांनी जी काही ॲक्शन घेतलेली ती ॲक्शन. आता धिस मूव म्हणजे कोणती ॲक्शन हे बीमधून व्यक्त होत नाही, त्यामुळे इथं बीनं सुरुवात होऊच शकत नाही. त्यामुळे बीनं सुरुवातीचं तसं ऑप्शन नाही, त्यामुळे विषयच राहत नाही. पुढे बघा. कॅनडा इज द फर्स्ट कंट्री टू पुट द वॉर्निंग लेबल्स ऑन इंडिव्हिज्युअल सिगरेट. म्हणजे प्रत्येक सिगरेटवर आता तुम्हाला वॉर्निंग दिली जाते का इटिंग टोबॅको स्मोकिंग सिगार इज इंज्युअर टू आवर हेल्थ. म्हणजे अशी वॉर्निंग देणारं कॅनडा हे पहिलं राज्य आहे. म्हणजे मित्रांनो इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला कळलं कॅनडाची सुरुवात केलेली, हे तुमची इंट्रोडक्शन आहे. म्हणजे सीनं सुरुवात होणं अपेक्षित आहे. मग पुढे बघायचं. द कॅनेडियन कॅन्सर सोसायटी प्रेझेस द इनिशिएटिव्ह ॲज अ वर्ल्ड प्रेसिडेंट सेटिंग मेजर्स अगेन्स्ट स्मोकिंग द लीडिंग कॉज ऑफ प्रिव्हेंटेबल डिसीज अँड डेथ इन द कंट्री. म्हणजे आता इथं तुम्हाला सी विषयी माहिती मिळालेली आहे. मग पुढे बघायचं. हे जे काय वॉर्निंग लेबल आहे हे कोणती लेबल आहे ते एमध्ये दिलेली आहे. बघा. फर्स्ट कंट्री टू पुट वॉर्निंग लेबल्स ऑन सिगरेट. कोणते वॉर्निंग लेबल ते पहिल्यात दिलेले आहे. सिगरेट्स कॉज कॅन्सर, टोबॅको स्मोक हार्म्स चिल्ड्रन. बरोबर आहे का. हे वॉर्निंग लेबल दिलेले म्हणजे निश्चित सीच्या नंतर ए आला पाहिजे. मग सीच्या नंतर बी नको आहे, सीच्या नंतर ए असणारा केवळ पर्याय क्रमांक 1 आहे. इथं उत्तर क्लिअर झालं. पुढं पाहण्याची गरज नाही हे लक्षात ठेवायचं. तरी पण एकदा पहा. बी काय म्हणताय. धिस मूव इज अ पार्ट ऑफ कॅनडाज न्यू अँटी टोबॅको स्ट्रॅटेजी. कुठला मूव अशा प्रकारे तुम्ही लेबल लावायचं म्हणजे तुम्हाला तशी माहिती द्यायची कॅन्सरची त्या सिगरेटवर पॉकेटवर वगैरे. म्हणजे हा जो मूव आहे ही जी काही त्यांची चळवळ आहे त्यांनी जी काही पद्धती सुरू केलेली आहे ती खऱ्या अर्थानं स्ट्रॅटेजी इंट्रोड्यूस करते. आणि सगळ्यात शेवटी द कॅनडाज कॅन्सर सोसायटी प्रेझेस द इनिशिएटिव्ह म्हणजे ह्या गव्हर्नमेंटनं जे काही इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे तर याचं तिथली जी काही कॅन्सरग्रस्त सोसायटी आहे त्यांनी त्याची स्तुती केलेली की हे तुम्ही केलं ते योग्य केलं. म्हणजे इथून पुढं जे काही स्मोकिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह होणारे लोक आहेत त्यांना थोडीशी अवेअरनेस मिळून जाईल. उत्तर सीमध्ये क्लिअर आहे म्हणजे 3मध्ये. पुढचं बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोव्हर्ब विचारले. वेल बिगन इज हाफ डन. एखाद्या कार्याची जर चांगली सुरुवात झाली तर समजून घ्यायचं ते अर्ध झाल्यासारखं असतं. म्हणजे वेल बिगन सुरुवात चांगली करा, शेवटसुद्धा गोड होतो, चांगला होतो. बरोबर आहे की नाही. जस्ट स्टार्टिंग अ व्हेंचर सक्सेसफुली इज इनफ टू फुलफिल कम्प्लिटली. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1मध्येच उत्तर निघतं आहे. पुढे फ्रॉम द ऑप्शन्स ऑफ द वर्ड विच आर वर्ड्स यूज इन द गिवन सेंटेन्स चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड फिलिस्टाईन. फिलिस्टाईन हा खूप वेळा येऊन गेलेला शब्द आहे. फिलिस्टाईन म्हणजे एक अशा प्रकारचा व्यक्ती ही हॅज नथिंग टू डू विथ द आर्ट अँड कल्चर ऑफ ए पर्टिक्युलर रिजन. एखाद्या भागामधलं आर्ट कल्चर किंवा सौंदर्याविषयी त्याला काहीच घेणं देणं नसतं. तो पूर्णपणे मटेरियल लाईफ जगत असतो. भौतिक विश्वामध्ये त्याचा फक्त पैसा संपत्ती याच्यात तो इतका मंत्रमुग्ध झालेला आहे का आर्ट कला कौशल्य याच्याकडे तो पूर्णपणे दुर्लक्षित करतो.
मग याला तुम्हाला सिनॉनिम विचारले, त्यामुळे एनलाइटन होणार नाही आहे, अनकल्चर्ड होतं. कल्चरच्या विरोधात अनकल्चर्ड. पर्याय क्रमांक 2. पुढे फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन. यू ऑल्सो स्पीक फ्रेंच. स्पीक हे क्रियापद आहे, क्वेश्चन टॅग जोडायचा आहे. क्रियापद जर मूळ रूपामध्ये असेल तर मित्रांनो क्रियापदासाठी तुम्हाला डूचं रूप वापरायचे. वाक्य पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह करताना तुम्हाला काय करायचं आहे, डोंट लिहायचं आहे. डू नॉट म्हणजे डोंट आणि यू पर्सनल प्रोनाउन तसंच घेऊन इंट्रोगेटिव्ह मार्क द्यायचा. डोंट यू हा पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. सिलेक्ट द वर्ड सिगमेंट that substitute the bracket word segment correctly and complete the sentence meaningfully. आपल्याला जे दिलेले वर्ड सिगमेंट दिलेलं आहे याला सबस्टिट्यूट करायचं, रिप्लेस द ब्रॅकेट वर्ड. मग काय दिलेलं पाहायचं, द योरुबा वॉज वन ऑफ द वेस्ट आफ्रिकन सिटी स्टेट कल्चर. पाहायचं योरुबा काय आहे, वन ऑफ द वेस्ट आफ्रिकन सिटी स्टेट कल्चर. मित्रांनो ज्या तुम्ही वाक्यामध्ये वन ऑफ दची रचना घेता तर ही रचना तुम्हाला माहीत पाहिजे. वन ऑफ दची रचना ज्यावेळेस वाक्यामध्ये येते तेव्हा त्याच्यानंतर जे नाऊन घेणार आहे हे निश्चित कसं पाहिजे, प्लुरल पाहिजे, पण जे व्हर्ब घेणार आहे हे बाकी सिंग्युलर पाहिजे. म्हणजे वन ऑफ दच्या नंतरचं नाम अनेक वचनी येतं एवढं लक्षात ठेवायचं. वन ऑफ द वेस्ट आफ्रिका सिटी स्टेट कल्चर्स यस पाहिजे होतं इथं, जो या ठिकाणी दिलेले बघा. वन इन द नाही, वन ऑफ द बरोबर आहे. वन ऑफ दची रचना इथं वन इन कशाला केलं, वन ऑफ नको, इथं वन ऑफ द म्हणजे आर्टिकल पाहिजे होतं. वन ऑफ द वेस्ट आफ्रिका तर याच्यामध्ये वेस्टचा डब्ल्यू कॅपिटल पाहिजे होतं. आफ्रिकन सिटी स्टेट कल्चर्स म्हणजे इथं तुम्हाला काय केलेलं आहे, सॉरी जस्ट अ मिनिट, हां इथं वेस्टची काही गरज नाही आहे. वेस्ट आफ्रिका हा शब्द तसाच आहे, मग वेस्टला ॲपॉस्ट्रॉफी मार्क देण्याची गरज नव्हती. वेस्ट आफ्रिकन नाही, वेस्ट आफ्रिका, साऊथ आफ्रिका, वेस्ट आफ्रिका, बरोबर आहे की नाही. त्यामुळे हे शब्दच असा आहे, ॲपॉस्ट्रॉफची गरज नव्हती या ठिकाणी. 3 नंबरचं उत्तर निघतंय. पुढचं द सेंटेन्स हॅज बीन स्पेलिंग इरर शोधायची आपल्याला. द युजर इंटरफेस EINTERFAC बरोबर युटिलाइज फ्रेम्स अँड वन ऑफ द सॅन्टी चेक्स परफॉर्म्ड बाय माय डिस्प्ले प्रोग्राम PROGRAM बरोबर कुल्ड फेल्ड कॅटॅस्ट्रॉपिकली CATASTROPICALLY कॅटॅस्ट्रॉपिकली नाही, कॅटॅस्ट्रॉफिकली PH पाहिजे होतं या ठिकाणी, बरोबर आहे. अनादर प्रोग्राम मॉडिफाईड द डेटाबेस व्हाईल इट वॉज रनिंग, हा शब्दामध्ये चूक आहे, ट्रॉफिकली पाहिजे होतं. छोट्या छोट्या गोष्टी पाहत चला. जसं मी तुम्हाला सांगितलेलं याच्या अगोदर तुम्हाला जे नाऊन असतात बरोबर आहे की नाही, त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ज असतात, ॲडवर्ब्स असतात आणि व्हर्ब असतात, यांच्यामध्ये स्पेलिंगच्या इरर्स शोधायच्या, उत्तरं निघतात. म्हणजे मोठा पॅराग्राफ जरी दिला स्पेलिंग इररला तरी तुम्हाला ह्या शब्दांवर फोकस करायचं आहे, उत्तरच तुम्हाला सापडतात, बरोबर आहे की नाही. CATASTROPH आहे बरोबर येते. पुढं बघा फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन विचारलेलं आहे. हॅलो जेन फ्रेंच, आय कॉल टू डॉट डॉट इफ यू अँड युअर कॉलिग्स कॅन ईट सम केक. आय गॉट अप ॲट 5 टू मेक इट, सो यू बेटर से यस. हॅलो जेम फिंच, आय कॉल टू फाइंड आउट, पॉइंट आउट, फिगर आउट, फाइंड आउट आणि टेक ऑन. आय कॉल्ड टू पॉइंट आउट इफ यू फाइंड आउट इफ यू अँड युअर कॉलिग्स कॅन ईट सम केक. येस, म्हणजे थोडक्यात काय, एक व्यक्ती दुसऱ्यांना शोधत होता. आय कॉल टू फाइंड आउट इफ यू अँड युअर कलिग्स कॅन ईट सम केक. फाइंड आउट हा मोर ॲक्युरेट येणार या ठिकाणी. पॉईंट आउट म्हणजे तुम्ही एखाद्याला पॉईंट आउट करून दाखवता, दर्शवता, निदर्शनास आणून देणं हे पण होत नाही. फिगर आउट म्हणजे आकडेवारी न, टेक ऑन पण येत नाही. पुढे फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन. सो विथ द हाऊस एम्प्टी, विथ द हाऊस एम्प्टी अँड द डोअर्स डॉट डॉट. आता हाऊस कसं आहे, एम्प्टी आहे बरोबर, पूर्णपणे मोकळं आहे. द डोअर्स डॉट डॉट अँड द मॅट्रेस रोल्ड राऊंड, म्हणजे मॅट आहे ते रोल्ड करून ठेवलेली आहे. दोज स्टेअर्स ॲडव्हान्स गार्ड्स ऑफ ग्रेट आर्मीज ब्लस्टर्ड इन. थोडक्यात या ठिकाणी पूर्णपणे घर एम्प्टी आहे. द डोअर्स वेअर लॉक्ड, वेअर बीन लॉक्ड, वेअरच्या नंतर बीन अशी रचना येणार नाही आहे.
द डोर्स वेअर लॉक्ड अँड डोर्स लॉक्ड. साधा भूतकाळ घेऊ शकता तुम्ही, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी जसं दिलेलं आहे बघा, रोल्ड आउट हे तुम्हाला V2 दिलेलं आहे. याचा अर्थ तुम्हाला वाक्य भूतकाळामध्ये घ्यायचं आहे. ब्लस्टर्ड इन, साधा भूतकाळाचाच निवडायचा आहे. या ठिकाणी केवळ एकामध्ये साधा भूतकाळ दिलेला आहे. हा V1 नको आहे, V2 आवश्यक होता वाक्याच्या प्रमाणे, त्यामुळे V2 निवडलेलं आहे आपण. आणि 25, रिप्लेस द ब्रॅकेट्स विथ वन ऑफ द गिवन ऑप्शन्स विथ सुटेबली रिप्लेस द वर्ड विदाउट चेंजिंग द मिनिंग. मिनिंग बदलायचा नाही आणि रिप्लेस करायचा, म्हणजे वन वर्ड वापरायचा. बघायचं, ही हॅज अ डॉर्फ व्हरायटीज ऑफ ट्रीज अँड श्रब्स इन पॉट्स. आता याचं जे उत्तर आहे ना, ज्यावेळेस आयोगानं फायनल केलं होतं, हे मुलांनी ऑब्जेक्शनसाठी टाकलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये व्हरायटीज आहे, श्रब्स इन पॉट. लक्षात ठेवायचं, म्हणजे पॉटमध्ये झाडांचे, आता हे कसं आहे, पॉट भांडं आहे, त्या भांड्यामध्ये झाडांच्या व्हरायटी असतात. म्हणजे विचार करा, झाड कुठं भांड्यात येतं का? आणि जर येत असेल तर ते झाड कसं असतं मित्रांनो, थोडक्यात बोन्साय ट्री असतं. त्यामुळे हे माझं उत्तर आहे. त्याने ब्लिझार्ड दिलेलं, तर हे होत नाही. याचा अर्थ व्हरायटी होतो, पण याचा मोर ॲक्युरेट बोन्साय उत्तर निघते. लक्षात ठेवायचं. त्यामुळे असं एखादं उत्तर आयोगाचं पण चुकू शकतं. तुम्हाला मी क्लिअर उत्तर दिलेलं आहे याचं. तर अशा प्रकारे 25 क्वेश्चन्स होते मित्रांनो. त्यामुळे 1-2 प्रश्न थोडेसे कन्फ्यूज करण्यासारखे वाटले असतील, तर असा एखाद दुसरा प्रश्न का तो थोडासा ऑड आहे. तर एक महत्त्वाची गोष्ट, का इथं भलेही आपल्याला 25 क्वेश्चन असतात, तर याचा अर्थ असा होत नाही का 25च्या 25 बरोबर आले पाहिजे. ठीक आहे, आपल्याकडनं उत्तर देत असताना एखादा किंवा दुसरा प्रश्न चुकू शकतो, तेवढं आपण गृहीत धरायचं. म्हणजे 25 पैकी आपल्याला किमान 23 तर व्यवस्थित पडायला पाहिजे, एवढी माझी अपेक्षा आहे. 22-23 जर पडले ना, तर नक्की तुमचा स्कोअर येऊन जातो. जर एखादा इझी पेपर असेल तर ते 25ही पडतात. अशासारखा एखादा पेपर आला तर 1-2 मार्कला निश्चित तुम्हाला टेन्शन नाही. आता तलाठी भरतीमध्ये तुम्हाला सापडतं 102, 200, म्हणजे 204, 206, 208, 10पर्यंत विद्यार्थी गेलेत. पण बाकीच्या परीक्षेचे रिझल्ट पहा, 200 पैकी 160, 162, 168, 170च्या पुढे मुलं बऱ्याच पेपरमध्ये क्रॉस झाली नाही. म्हणजे कुठंतरी परीक्षेवर प्रश्नचिन्ह आहे, तो भाग वेगळा, बरोबर आहे की नाही. परंतु मेरिट एवढं लागत नाही आणि एवढीची अपेक्षा पण नसते जनरली. पास होण्यासाठी तुम्हाला 180, 182 इनफ आहेत. परंतु या असा एखादा पेपर येतो, आता TCSचे जर पेपर जर पाहिले ना, तर ती लेवलच मला पटली नाही. इतकी सिम्पल प्रश्न, त्यामुळे निश्चित 190, 192 पडायला प्रॉब्लेमच येत नाही तिथं. पण या ठिकाणी हे जर पेपर जर पाहिले जे आता आपण घेतो, या ठिकाणी 190, 192 शक्यच नाही पडणं, अशा अवस्थेचे पेपर्स आहेत. त्यामुळे 1-2 प्रश्नांना आपण सोडून देऊ शकतो जर आपल्याला अवघड वाटत असेल तर. बाकीचे 100% बरोबर येतात. चला, ह्या लेक्चरमध्ये मी थांबतो. लगेच आपल्याला अजून एक लेक्चर कंटिन्यू करायचं आहे. याचे 8 लेक्चर आहेत, त्यातला आपला दुसरा लेक्चर कंटिन्यू करायचा आहे. थँक्यू.